मी आदिवासी विभागावर बोलण्यासाठी उभा आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, 5 ऑक्टोबरला पेसा भरती 17 वर्गाची भरती झाली। त्यावेळेस त्या ठिकाणी जी काही भरती झाली, काही जिल्ह्यामध्ये कंत्राटी पदावर दिले, काही जिल्ह्यामध्ये मानधनावर दिले। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणच्या मुलांची भरती झाली, अजून 5 ते 7 महिने झाले, त्या मुलांना पगार नाही। तर ते पगार जर त्या वेळेवर मिळालं तर खरोखर आहे तर त्या मुलांना कुठेतरी दिलासा मिळेल। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आमचे अन्न व औषध मंत्री व आदिवासी विकास मंत्री गेल्या 5 वर्षामध्ये अनेक वेळेस जो काही राज्याचा बजेट आहे त्याचा 9.35 जो आदिवासीवर खर्च होतो, परंतु अध्यक्ष महोदय खर्च होत असताना तो कर्मचाऱ्यांचा पगार आहे, अधिकाऱ्याचा पगार आहे, त्या बजेटमधून खर्च होतो आणि 70 ते 65% तो पगारावर खर्च होतो। राहिलेल्या 30-35% मग त्या ठिकाणी शिष्यवृत्ती असेल, रस्ता असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, असा तुटपुंजा निधी राहतो। त्यामुळे त्या ठिकाणी आदिवासी भागाचा विकास होत नाही। माझी विनंती आहे या ठिकाणी की या बाबतीमध्ये अतिशय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या बाबतीमध्ये जर मंगळवारी आम्हाला सर्व 25 आमदारांना जर थोडा वेळ दिला तर ही जी काही आमची व्यथा आहे, आमची समस्या आहे, त्या ठिकाणी मांडू। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे 25 तारखेला वेळ द्यावा आणि आमच्या थोडं सर्व 25 आमदारांच्या समस्या त्या ठिकाणी ऐकून घ्यावा। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदिवासी भागामध्ये जे वनपट्टे ते वनपट्टे काही ठिकाणी 1962 सालापासून करताय, परंतु ते वनपट्टे करत असताना ते आमच्या आदिवासी बांधवांना इतर हक्कामध्ये त्यांचं नाव लागल्यामुळं जे काही या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान होती, त्यांना त्या ठिकाणी काहीच मिळत नाही, पीक विमा मिळत नाही, नुकसान भरपाई मिळत नाही, तर त्या अधिकारामध्ये नाव अशी आमची अध्यक्ष महोदय विनंती आहे। अध्यक्ष महोदय, त्याच्याचबरोबर काही वनपट्टे काही वनधारकांनी केले, परंतु त्यांच्याकडं दंडाची पावती नसल्यामुळं काही कोर्टात त्या ठिकाणी त्यांनी जेल भोगल्यामुळं त्यांना ते वनपलट मिळत नाही। त्याच्यासाठी काहीतरी शासनाने बदल करून अध्यक्ष महोदय, ते काही आमचे आदिवासी बांधव आहेत ते वनपट्ट्यावरती अवलंबून आहेत, भूमी नाहीत, तर त्याच्यासाठी शासनाने बदल करून जे काही 5 एकर असेल, 10 एकर असेल, त्याच्या ताब्याचं असेल ते त्याला मिळण्यासाठी या शासनाने बदल करावा। अध्यक्ष महोदय, नेहमी आम्ही या ठिकाणी मांडत असतो आदिवासीचा राहणीमान सुधारला पाहिजे, आदिवासीची मुलं सुधारला पाहिजे, कुपोषण त्या ठिकाणी कुठेतरी थांबलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये 13 जिल्हे, 13 जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत, परंतु अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी 4 महिने पावसाळ्यामध्ये आमचा आदिवासी समाज त्या ठिकाणी राहतो, 8 महिने उन्हाळ्यामध्ये स्थलांतर होतो। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी सुटत नाही। म्हणून माझी विनंती आहे, या ठिकाणी या बजेटमध्ये साखळी बंधारे असतील, ओळख नेवणं असतील, छोटे छोटे साठवण तलाव असतील, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। अध्यक्ष महोदय, माझी विनंती, आम्हाला बोलू द्या 5-5 दिवसात, आम्हाला थोडंसं आम्हाला बोलू द्या आमच्या। अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक दिवसापासून जे काही आमच्या 1 ते 21 आदिवासीसाठी योजना चालू होत्या, केंद्राचे 60% आणि राज्याचे 40%, अनेक योजना चालू होत्या। अध्यक्ष विनंती, गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे, तर त्याच्यासाठी राज्याकडून काही केंद्राला शिफारस झाली आणि केंद्राचे आणि राज्याचे मिळून जे काही 0 ते 7 पोल असतील, ऑइल मशीन असेल, मोटर असेल, शेळ्या असतील, बकऱ्या असतील, अनेक योजना होत्या, पंप असेल, त्याच्यासाठी काहीतरी कुठेतरी निधी उपलब्ध करून या ठिकाणी केंद्राकडून घ्यावं आणि ते चालू करावं। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्या जवळजवळ 12,500 या ठिकाणी जी काही जागा रिक्त आहे, त्यामध्ये मग ते तलाठी असतील, आरोग्याचं असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, ग्रामसेवक असेल, शिक्षक असेल, ह्या बाबतीमध्ये जर आपण या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी आमच्या मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की हे काही आमच्या जे काही आदिवासीची काही समस्या आहे, या बाबतीमध्ये मंगळवारी आता मी अध्यक्षांना विनंती केली, तर त्यासाठी थोडंसं काही वेळ देऊन मंगळवारी जर त्या ठिकाणी आम्हाला संधी दिली तर नक्कीच आमचे सगळे आदिवासीचे प्रश्न मार्गी लागतील। या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये आदिवासी भागामध्ये आदिवासी मुलांना त्या ठिकाणी शाळेला लाईट नसेल, अंगणवाडीला शेतकऱ्यांना लाईट नसेल, त्या बाबतीमध्ये पोल सडेल असतील, या ठिकाणी तारा असतील, त्या वारंवार लोड शेडिंग होणं, त्याच्यासाठी
या प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून मतदारसंघामधून शासनाकडे मागणी केलेली आहे, तर आदिवासीच्या बजेटमधून तिथं या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदिवासी भागामध्ये जे काही ज्या जल जीवनच्या माध्यमातून असतील, MGPच्या असतील, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील, अध्यक्ष महोदय जे काही योजना चालू आहे त्याच्यासाठी ठेकेदारांनी काम केलं पण निधी अभावी त्या ठिकाणी सगळे कामं ठप्प झालेले आहेत। त्याच्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध केली, त्याचे काही आपले वाड्या काही सुटलेले आहेत, काही गावं देखील पाण्यापासून वंचित आहे। अध्यक्ष महोदय 100% पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटल आणि आपला तो प्रश्न मार्गी लागेल। अध्यक्ष महोदय, मागच्या बजेटमध्ये अनेक प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 आमदार राहतील असतील, काही जनरल आमदार असतील, त्यांच्या मतदारसंघात काही आदिवासी भाग असेल, 50-54, 30-54च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं मंजूर झाले, परंतु अध्यक्ष महोदय निधी नसल्यामुळे ते कामं कुठला ठेकेदार चालू करत नाही, कार्यभार आधीच होऊ नये त्याच्यासाठी जास्तीत जास्त या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदिवासी भागामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहेत, PH आहेत, त्याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर परिस्थिती आहे। एकही डॉक्टर त्या ठिकाणी निवासी राहत नाही, कर्मचारी राहत नाही। अध्यक्ष महोदय, त्या बाबतीत काहीतरी बदल केला पाहिजे। 100 किलोमीटर शहरामध्ये राहून तो डॉक्टर तिथं जातो आणि 1 वाजता जातो, 4 वाजता निघून येतो। जे काही त्याच बाबतीमध्ये ग्रामसेवक असतील, शिक्षक असतील, म्हणजे जिल्हा परिषद असो, महसूल असो, सगळ्या डिपार्टमेंट मार्फतमध्ये जे काही कर्मचारी त्या भागामध्ये जातात, काम करतात, फक्त 2 तास काम करतात, म्हणून आमचा आदिवासी भाग त्या ठिकाणी सगळ्याच विकासापासून वंचित आहे। अध्यक्ष महोदय, याच्यासाठी काहीतरी बदल केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, नुसतं आम्ही बोलतो, या ठिकाणी आमची जनता ऐकते, सगळं पाहता, परंतु त्याच्यावर कुठलाच ठोस निर्णय होत नाही। त्या बाबतीमध्ये माझी विनंती आहे की आम्हाला कुठंतरी न्याय मिळण्यासाठी हे सगळं एकंदरीत आम्हाला मंगळवारी न्याय द्यावा। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये ओरोपगाव PSC 10 वर्ष झाले। अध्यक्ष महोदय, सामुंडी PSC बांधून, दोन्ही PSC बांधून या ठिकाणी त्या PSCच्या अंडर आलेले 25-25 गाव, अध्यक्ष महोदय, तिथं कर्मचारी न दिल्यामुळं अतिशय आदिवासी भागातले जे काही पेशंट असतील, जो आरोग्याच्या पर्यंत त्या ठिकाणी वंचित आहेत। अध्यक्ष महोदय, कुठंतरी त्या ठिकाणी ताबडतोब माझ्या आरोग्यमंत्री महोदय आहेत, जिल्हा परिषद एकंदर बसून 2 PSC साहेब जवळजवळ 10, 7, 8 वर्ष झाले, या ठिकाणी आजपर्यंत तिथं डॉक्टरचा स्टाफच भरला नाही। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जे मगाशी आता मंजुळा त्यांनी तर सांगितलं की आदिवासी आश्रमच्या शाळामध्ये ज्या गणवेश दिल्या जात्या त्या एक क्वालिटीच्या राहती नाही, एका शाळेवर एक क्वालिटी, एका शाळेवर एक क्वालिटी। माझं म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या काही निविदा होत्या एखाद्या चांगल्या कंपनीला देऊन आमच्या त्या आदिवासी मुलांना जर ते गणवेश जर चांगले दिले तर त्यांचा राहणीमान सुधारेल, त्यावेळी त्यांना तर काहीतरी त्यांना आमच्या सुधारणा झाली अशा पद्धतीनं त्यांना न्याय मिळेल। अध्यक्ष महोदय, जो काही पोषण आहाराच्या बाबतीमध्ये मागे मी शाळेला भेट दिली, त्यानंतर आदिवासी आपल्या अन्न औषध मंत्र्यांनी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आढळल्या त्याच्यावरती कारवाई झाली, पण पुढे कारवाई झाली नुसती फक्त कागदावर झाली, पुढे काहीच झालं नाही। अध्यक्ष महोदय, आदिवासी मंत्र्यांना माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी येत असतील आपण या ठिकाणी गंभीरपणाने आपण दखल